नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज एक खास व्हिडिओ असणार आहे कारण की आपल्या घरी एक पाहुणा आला आहे आणि तो पाहुणा कोण आहे माहिती आहे? एक छोटंसं पिल्लू आहे, कुत्र्याचं। जात कुठचे आहे, त्याचं हे काय आहे ते मला माहीत नाही आहे, पण कालच आणून सोडलं आहे आणि तो इतका लहान आहे की तो अजून चालता पण येत नाही आहे आणि फक्त तो दुधावर जगतो। पण मला एवढंच म्हणायचं आहे की एवढ्या लहान कुत्र्याला तुम्ही बाहेर सोडू नका, 2-3 जणांनी सांभाळा। आणि एक काल पोरगा रस्त्यावर होता म्हणून पोरगा एक घेऊन गेला, आदित्य, आणि हा आपला साताराचा आहे, मलकापूर या साईडला राहतो। सो जरा हिस्ट्री सांग, म्हणजे स्टोरी सांग, तुला हा कसा भेटला, मग तू इकडे का आणलास? मला काल रात्री जेव्हा मी येत होतो मोबाईलमध्ये मी फ्री फायर गेम खेळत होतो, त्यानंतर मला दिसला रस्त्यात। तर मग तो दादा होता आणि तो जास्त म्हणजे बॉडीगार्ड होता, त्याने सोडलं आणि मी उंबऱ्यावर ठेवून दिले आणि भाजीवाली जिकडची आहे ना तिथं आणून ठेवलंय। आणि मी तिथून आणून नंतर मग नाकवा आहे ना इकडचा, त्याने सांगितलं बबलू दादाला दे पाहायला, तर मी बबलू दादाला दिलं। लहान पोरांचं मन असतं ना त्या कुत्र्यांवरती, जीव असतो एक प्रकारचा, त्यांना कुत्री मांजरी भरपूर आवडते। मग त्याने विचार केला की याला सोडायचं कुठे। मग इथे आमच्या चाळीतला एक पारस नावाचा मुलगा आहे, त्याने माझं नाव त्याला सांगितलं की बबलू दादा आमचा आहे, तो थोडासा कुत्री मांजरींची काळजी घेतो थोडीशी। तर मग त्यासाठी त्याने इकडे आणून सोडलं, पण मी बी त्याला सोडणार होतो, पण त्याचं आत्ताचं एज बघून मला नाही वाटत की त्याला सोडूसं, कारण की त्याच्या अंगावरती भरपूर म्हणजे असे पिसू आहेत आणि बिचाराला अजून लहान आहे भरपूर। तर असं आमचं मत झालं की घरच्यांनी ठरवलं, मम्मी, मी आणि पप्पांनी, की त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं, त्याला इंजेक्शन वगैरे करायचं आणि त्यासाठी आता आंघोळ चालू आहे। आज डॉलीला आंघोळ घालणार आहे। डॉली काल शुक्रवारी आपल्या घरी आलेली आहे। आज आपण या डॉलीला आंघोळ घालणार, शंभो घालणार ना डॉली, तुला शंभो करायची ना? चला आता शंभो करूया, डॉलीला आपण आता आंघोळ घालूया। चला आंघोळीला, गरम पाणी केले, जरा गरम घ्यायचा ना, गरमच आणले की म्हणजे पकडाय पाहिजे रे त्याला। कशाला हे आहे ना, निघाल्या तर त्यातनं निघाले पिसवा। हा पण बारीक फणीच नाही ना, बघितली त्या नवीन ह्यातून तसली नाही आपल्याकडे, मोठडे आहेत रे। बरोबर आहे, आईला सवय लहान मुलाला आंघोळ लागायची, तुला आंघोळ घातल्याशिवाय झालाच का मोठा? हा पिसू आहे, पिसू आहे, त्याला भरपूर पिसू आहेत, त्यामुळे त्याला भरपूर त्रास होतो। सो आता आम्ही आंघोळ घालून नंतर डॉक्टरकडे घेऊन जाणार। चला 5 जणींनी हात लावा। बघा की किती स्वच्छ झालं ते, जरा जरी आपण एकच दिवस त्याला आंघोळ घातली सगळं विचारायचं तर त्याला बी गोड वाटतंय बिचाऱ्याला। तुझे आईने घातली या बाळाला डॉलीला आंघोळ। तू कसं वाटतंय पिल्ली? हा पिल्लू कसं वाटतं तुला? जावा आता शेका, हा तर शेका, बाय। सो बाप्पा करा, बाप्पा करा, दंडवत, 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 दंडवत। डॉलीने आता आंघोळ केली,
बाप्पाला दंडवत करते कृष्णाला. डॉली दंडवत. कसं आहे बाबू? कसं आहे बाबू? हो मंडळी, बाबू बघा कसा बसला शांत. आज गार वारं सुटलंय आणि ऊन पण आहे भरपूर. बस आहे, बस बस मारू. एक मिनिट दम द्या आता. डॉली आले ना, मी तिला बघायसाठी आले. रात्री आली डॉली. कधी आले? रात्री आली 8:30. रात्री आले का? मग आम्हाला काय कळवलं नाही. आम्ही सकाळीच आलो असतो ना तुम्हाला भेटायला. मग कुठे आहे बरं तुमची डॉली? दाखवा तर खरं. जाऊते, तुम्ही घरात तरी या ना. बरं येते येते. जरा बसा. हा. देवपूजा करा, मग तुम्हाला डॉलीला धावते. दंडवत. पण डॉली म्हणजे तुम्हाला कोण वाटली? बसा. डॉली हा ना, यांच्या भाचीची मुलगीचं नाव आहे ना डॉली. हा, ते म्हटलं तुम्हाला. डॉली आली ना, मग बसा ना, सांगते. काय? ठीक आहे. बसा. काय का की तुम्ही जुगाड करता हो का? काय म्हणजे काय? डॉलीला पाहायला आला. बसा ना मग. कुठे आहे डॉली? दाखवा तर खरं. डॉली लवकर आहे बाळा. डॉली किती वर्षाची आहे? किती वर्षाची? तुला बघायला आले. डॉली 1 महिन्याची आहे. 1 महिन्याची. मग लहान आहे. लहान आहे डॉली. तुला काकी बघायला आले. लवकर ये डॉली. डॉली ये 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 बाळा. डॉली लहान आहे 1 महिन्याची. तिची मम्मीच घेऊन येऊ शकते. डॉली कुठे? डॉली खरंच की मी डॉलीला बघायला. दाखवा तर डॉलीला खरं. बघायला आलाय. डॉलीला बघायला आलाय. हॅलो डॉली ये बाळा. तुमच्या मांडीवर डॉली आहे. आणि काय डॉली? हाय काकी. ही डॉली काय? काय जुगाड झाला काशी? पाहिली तुम्ही डॉलीला पाहिलं का? भारी आहे तुमची डॉली. कशी डॉली वाटली आपली? एकदम मस्त. नंबर 1. कसा जुगाड केला? कसा जुगाड केला काहीचा? डॉलीला आहे बघायला. एप्रिल फुल आता कसं मनव करणार? हा, एप्रिल फुल करणार. एप्रिल तेव्हाच निघून गेला. हा, एप्रिल फुल करणार काय म्हणाव काकीला? बघा बघा कशी डॉली आहे आपली. छान आहे ना? चंचन आहे. छान आहे ना डॉली? कशी डॉली. वाटली डॉली? डॉलीवर बघ. बाळा वर बघ, वर बघ, वर बघ. हे डॉली. डॉलीला जायचं आता डॉक्टरकडे घेऊन. डॉक्टरकडे जायचंय. काय होते डॉलीला? डॉलीला थोडेसे पिसू आहे. कशी वाटली तुम्हाला डॉली आपली? नंबर 1 डॉली आहे. नंबर 1. कसा जुगाड केला आम्ही? काकीला फसवला आम्ही. काकी बघायला आली बाळाला. डॉलीला पण खाऊ बघायला काहीच आली. नाही आणला डॉलीसाठी. डॉलीला नंतर खाऊ आम्हाला आणा. वाटलं तुम्ही ते भाजीला घ्यायला काय ते सोन्याचं मला हे तेच घेऊन वाटलं. खरोखर मला तेच वाटलं की तुमची भाची आली म्हणून बाळाला घेऊन. भाची आले असं अरे वाटलं. बापरे. अमृत मोठं आली. एप्रिल फुल आमचं केलं. अमृत आली. अमृत आली. अमृता. चला होय. बस. हा? कशी वाटली तर डॉली अशा आईला? प्रकारे आमच्या छान मम्मीने वाटली ना? काकीना फसवलेलं आहे आणि डॉली म्हणून काकीना वाटली भाची आणि मम्मीने सांगितले की भाची आले म्हणून त्या बघायला आल्या त्या डॉलीला, त्या भाचीला. आणि ही आपली आहे डॉली. सो मंडळी आता आम्ही चाललो डॉक्टरकडे आणि आपल्यासोबत आहेत सुजल आणि संदेश. तो ह्याने सांगितलं होतं ना तिकडेच घेऊन जातो डॉक्टरकडे. व्यवस्थित काळजी घ्या. हो हो. सो डॉक्टरचं टायमिंग 2 वाजेपर्यंत आहे आणि आता वाजले 1:15.
ॲस्टर मिलला आलो आहे आणि इथं पेट ॲनिमल हॉस्पिटल आहे, डॉक्टर पापट. सो आम्ही आलो डॉक्टरकडे जाऊन आणि आम्हाला डॉक्टरने काही चेकअप वगैरे नाही केलं कारण की हा 1.5 महिन्याचा बोलले आणि त्यासाठी त्याच्या हे ज्या अंगावरती पिसवा आणि कोसड आहेत त्यासाठी पावडर दिले. हप्त्यातून फक्त 3 वेळा लावायची आणि जर वॅक्सिनेशन असेल ते डॉक्टर बोलले 1-2 आठवड्यानंतर आपण चालू करू. पण तुला यावं लागेल मग इकडे सांभाळायला, म्हणजे हा. असं पटणीला घेऊन जायला वगैरे. हा, येईल मी इथंच राहणार आहे. इथं जाणार आहे. राम आपल्या नवऱ्याला जोडीला. पण अभ्यास कर बाबा. मग तुला हॉस्टेलवर राहणार तू. काय का पाठवलं? मग तू का नाही सोडलं? तुला असं काय वाटलं? म्हणजे मम्मी बोली सोडून दे, मग तू इकडे काय आणलं? तुझ्या मनात काय होतं ते? त्या दादाने कसं सोडलं रस्त्यामध्ये, तसं तू पण सोडलं असतंस, पण तू सोडलं का नाही? मला लय द्या त्यांच्यावर बाहेर सोडलं की असं खायला लय आवडतं म्हणून टाकतो मी. कधी कधी मांजराला पण मी टाकतो. आमच्यावरती पत्र्यावर आहे ना मांजरी छोटे पिल्ले, 3-4-5-6 महिन्याचे आहेत. तर त्यांना मी दररोज ना भाकरी घालतो आणि पाणी देतो प्यायला. सेम रे, आमच्याकडे असं एक बंद आहे सुजल नावाचा, तो पण सेम म्हणजे लय तुझ्यासारखा. दया. आता समजा आता आपल्याला घर आहे पण ह्यांना घर नसते, काय करतात माणसं, ह्यांना काय दया येत नाही, हे सोडून देतात. मग देवाला मानतात, मग असं मुक्या प्राण्यांना सोडून देतात. मग ह्यांना शिक्षा दिली पाहिजे. हा. जैसे ज्याचे कर्म फळ दे ईश्वर. थँक्यू ब्रो. तुझं काय, तुला काय वाटतं हिचं नाव काय असं? हिचं नाव मी आता नाही सांगणार, तुम्ही कॉमेंट करून सांगा. सो मंडळी, हा होता आपला आदित्य. समजूतदारपणे त्याने आपला डॉलीला इकडे आणलेली आहे आणि उद्या तो त्याच्या पद्धतीने नामकरण करणार आहे. सो मंडळी, आता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो आणि डॉली पण आता झोपलेली आहे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. करा. तर चला मंडळी, बाय बाय, टेक केअर. गाईस, आईने मला दिलेले आहे चॉकलेट्स. मी उद्या काय गिफ्ट देईल तुम्ही बघू शकता. अरे अच्छा, रिटर्न गिफ्ट पण आहे का? तू चांगला शिक, पाहिला नंबर चांगला काढ बाळा. मला ते तुझं गिफ्टच आहे.